आपण पाहूया, शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातला दिंडोरीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। बँक अधिकारी आणि पोलिसांशी शेतकऱ्यांची झटापट देखील झाली। 7 लाखांचं कर्ज पूर्ण फेडल्यानंतरही कारवाई झाल्याचा दावा या कुटुंबाने केला। तर दिंडोरीच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची आता काँग्रेसने मागणी केलेली आहे। बँकेच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देत एजंटच्या संगनमताने जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप होतोय। जमीन आहे कोणती? हे आता तुम्ही उभे ही जमीन आहे का? तुम्ही या तिकडे, तुमच्या शेतीत नाही जा तुम्ही, तुमची ज्याची शेती आहे त्याने बाजूला। ऐका ना, काका ऐका ना, कोणाची बोलताय? मालकी आहे तर रस्त्यावर हो ना, मग बोलू। तुमचं काय म्हणणं आहे? कुणाचं पोझिशन कुणाचं आहे आता? नाही आता कोण आहे? आजी चला बाकीच्या सारखा बाजूला ते नाते असू द्या, नातेवाईक असलं तर काय फरक नाही पडत। काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर हॅलो सर हे चुकीचं आहे। तर संबंधित प्रकाराचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। किरण गोटोर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, ते अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। किरण, अतिशय ही गंभीर घटना आहे। नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्तीवरील एका शेतकऱ्याने एका बँकेकडून कर्ज घेतला होता आणि या संपूर्ण जो कर्ज आहे तो ओटीएस स्कीम अंतर्गत शेतकऱ्याने रिटर्न दिलेला आहे, अशा पद्धतीचा दावा शेतकरी कुटुंबाचा आहे। पण तरी देखील बँकेचे लोक आणि स्थानिक एजंट लोकांनी मिळून त्यांची जी जमीन आहे या कर्जाच्या पायी ही परस्पर विकली, अशा पद्धतीचा आरोप आहे। आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे लोक आणि पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि इथे आल्यानंतर शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी आम्हाला मारहाण केलेलं आहे, अशा पद्धतीचा दावा शेतकरी कुटुंबाचा आहे। आता या सगळ्या प्रकरणी काँग्रेसने सुद्धा हा जो व्हिडिओ आहे आणि या सगळ्या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करावी, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। नाना पटोलेंनी या सगळ्या संदर्भात एक ट्विट करत, हे व्हिडिओ ट्विट करत या संपूर्ण चौकशीची मागणी करायला हवी, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि त्यामुळे नेमकं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता जे होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।